मालविका, तू पिकनिकला जात नाहीयेस. नाही, मी जाणार आहे. प्रत्येक वेळेला हेच ऐकत असते, ह्याच्यासाठी पैसे नाही, त्याच्यासाठी पैसे नाही, इथे जायचं नाही, तिथे जायचं नाही. मालविका, लहान आहेस का तू आता हट्ट करायला? हा, बरोबर ना. आता ताई झाले, मी मोठी झाले, हट्ट नाही करायचे आता. सोनू, झालं रागून झालं आईवर? नको ग रागू इतकी. मी एक काम करते, मी बोलते बाबांशी. हा, नक्की नक्की. चला पळा आता शाळेत, पळा. एकदा का ब्लड टेस्ट झाली ना की मला कळतंय मला खूप घाई झाली आहे. गाडी काढायला सांगू? हो. सगळा प्रकार खूप मनस्ताप होतो, खूप त्रास होतो, मेंटली, इमोशनली. ऑलरेडी एकदा गेलोय मी त्या प्रोसेस मधनं. 2 आधी किटी, मग अश्विनी आणि शुभू. ए शुभू, आता नाही होणार आहे असं. आता रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येणार आहेत, माझी खात्री आहे. युरिन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळजवळ सगळं कन्फर्म असतं. हो, मी 99% मिळाले होते. तो जो 1% आहे ना उरलेला, तो राखून ठेवलेला असतो ग. निसर्गाने म्हण, नियतीने म्हण, परमेश्वराने म्हण. आणि त्या 1% काय आहे हे आपल्याला आधी नाही कळत. प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह. रिपोर्ट वाच ना. तू भलत्या भरीला पाडू नको मला. 5,000 रुपये म्हणजे छोटी रक्कम नाही. आणि 5,000 रुपयावर भागणार आहे का? ती घरातून बाहेर पडेल तेव्हा 1,500 रुपये परत हातावर टेकवायला हवेत तिच्या. हो, पण अंथरूण पाहून हातपाय पसरावेत. देवा, तू माझं मागणं पूर्ण केलंस. माझ्या श्रद्धेचं फळ माझ्या पदरात घातलंस. मी मरेपर्यंत तुझ्या ह्या कृपेची जाणीव ठेवीन. आता पैसे नाही म्हटल्यानंतर काय उपाय असतो का बाळा? पुढल्या वर्षी बघू ना. पुढच्या वर्षी कुठून येणार पैसे? मला माहिती आहे, तुम्ही ठरवलेलंच आहे, मला कोणत्याही सहलीला पाठवायचं नाही. मला ही बातमी सगळ्यात आधी किट्टीला द्यायची. जे काही झालं आजपर्यंत ते तुम्ही विसरून जा ना. काहीही झालं तरी किट्टीचं आणि माझं खूप वेगळं नातं आहे. ती एकुलती एक मैत्रीण आहे माझी. आणि आता समीर खेरीज या जगात मला तिच्याशिवाय कोणी नाहीये. प्लीज मला जाऊ द्या ना. ठीक आहे, जा तू. पण खरं सांगू का अश्विनी, आता तुझ्यावर किटीची सावली सुद्धा पडायला नको. पण तरीही तू जा. कळू देत तिला मला काय हवं होतं ते. थँक्यू. मी लगेच परत येईन. येते मग. जा तू.